राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या कृषी अर्थकारणाचं हृदय मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या एका नव्या राजकीय वळणावर उभी आहे. सत्तेच्या या केंद्रस्थानी पुन्हा एकदा नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 5 मार्च हा दिवस बाजार समितीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे. कारण सभापती पदाची खुर्ची रिक्त झाली आहे आणि त्या खुर्चीकडे अनेक महत्वाकांक्षी नजरा खेळल्यात. सभापती पदासाठी कार्यरत असलेले सुजय शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं सत्तेच्या या वर्तुळात अचानक हालचालींना वेग आलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे केवळ एक पद रिक्त झालेलं नाही, तर अनेक इच्छुकांच्या राजकीय स्वप्नांना नवपंख मिळालाय. जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचा राजीनामा मंजूर करताच सत्तेच्या या स्पर्धेला अधिकृत प्रारंभ झालाय. सत्तेच्या दालनात वाढलेली धावपळ इच्छुकांच्या आशा उंचावल्यात. सभापती निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होता. सांगली, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्यात राजकीय वातावरण चैतन्यमय झालं. प्रत्येक इच्छुक आपल्या समर्थकांसह या प्रतिष्ठेच्या पदासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. मिरज तालुक्यातून आनंदराव नलवडे, संग्राम पाटील, बापूसो बुरसे आणि शशिकांत नागे ही नावं आघाडीवर आहेत. प्रत्येक नावामागं अनुभव, कार्य आणि राजकीय पाठबळ यांचं स्वतंत्र समीकरण उभं आहे. विशेषतः आनंदराव नलवडे सभापती पद आपल्या वाट्याला यावं यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत असल्याची चर्चा रंगली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून महेश पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पाठीशी काही प्रभावी नेते आणि संचालक उभे असल्यानं त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते. दरम्यान जत तालुक्यात बाबासाहेब माळी यांनी या शर्यतीत उडी घेतली. त्यांनी सभापती पदासाठी आपल्या समर्थकांची फळी सज्ज केली. सत्तेचा समतोल आणि संधीचं राजकारण. सांगली बाजार समितीत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची संयुक्त सत्ता आहे. या सत्ता समीकरणात काँग्रेसचे संचालक संख्येनं अधिक असल्यानं जवळपास 2.5 वर्षापूर्वी जत तालुक्याचे सुजय शिंदे यांच्याकडे सभापती पदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र हे पद 1.25 वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलं होतं. तरीही त्यांनी त्यापेक्षा अधिक काळ जबाबदारी सांभाळली. त्यामुळे आता इतर संचालकांनाही नेतृत्वाची संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली. अखेर या मागणीला मान देत सत्तेच्या या खुर्चीचा प्रवास नव्या नेतृत्वाकडे वळण्याचा मार्ग मोकळा झालाय. पहिल्या टर्ममध्ये जत तालुक्याला सभापती पदाची संधी मिळाली होती, तर कवठेमहांकाळला उपसभापतीचा मान मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या टर्ममध्ये मिरज तालुक्याला सभापतीपद मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मिरजमधील इच्छुकांनी आपली ताकद पणाला लावली. निर्णयाच्या दिवसाकडे लागलेलं सर्वांचं लक्ष. 5 मार्च रोजी होणारी ही निवडणूक केवळ एका व्यक्तीची निवड ठरवणार नाही, तर बाजार समितीच्या भविष्यातील दिशा आणि नेतृत्वाचा चेहरा निश्चित करणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया अधिकृत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. सभापती पदाच्या या शर्यतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले राजकीय डावपेच सुरू केले. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचं नाव पुढे येणार, कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं. सत्तेच्या या प्रवासात प्रत्येक इच्छुकाच्या डोळ्यात आशेची चमक आहे, तर प्रत्येक समर्थकाच्या मनात विजयाची प्रार्थना आहे. आता 5 मार्च हा दिवसच ठरवणार आहे सांगली बाजार समितीच्या सत्तेचा नवा शिलेदार कोण ठरवणार. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.